श्री स्वामी समर्थ. गेल्या वेळीस मी पारायण का करायचे, त्याचे फायदे काय होतात, त्याचं महत्त्व काय आहे याबद्दल सांगितलं होतं. यावेळेस गुरुचरित्र पारायणची पूजा, त्याची मांडणी कशी करायची आणि त्याची कशी काळजी घ्यायची याबद्दल बोलणार आहे. गुरुचरित्र पारायण पूजा करण्यासाठी काळजीपूर्वक तयारी आणि पारंपरिक विधीचे पालन करणं खूप आवश्यक आहे. कारण ही प्रथा हिंदू अध्यात्मात खोलवर रुजलेली आहे. आणि म्हणूनच आपण गुरुचरित्राचं जेव्हा पारायण करायला बसतो तेव्हा कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे आणि ती पूजा मांडणी कशी करायला हवं, त्या अगोदर काय करायला हवं, तर आधी काय करायला हवं याबद्दलही एक मी व्हिडिओ टाकलेला आहेच. तो तुम्ही वाचला असेलच. नसल्यास मी पुन्हा तो एकदा व्हिडिओ माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन किंवा स्क्रीनवर टाकेन, तेव्हा तुम्हाला तो पाहता येईल. तर गुरुचरित्र पारायण पूजेची व्यवस्था कशी करावी ह्याच्याबद्दल असं मार्गदर्शन करण्यात येतं की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पारायण करायला बसता तेव्हा तुमचा हेतू आधी निश्चित असायला हवा, की तुम्ही पारायण का करताय, कशासाठी करताय आहे. स्पष्ट हेतू मनात ठेवायचा आणि मग तुमच्या आध्यात्मिक आकांक्षा, तुम्ही ज्या गुरुचा सन्मान करू इच्छिता आणि या सरावातनं तुम्हाला प्राप्त होणारी बुद्धी यावर चिंतन करायचं आहे. आणि हा हेतू तुम्हाला तुमच्या पूजेला उद्देश आणि भक्ती देईल. तुमच्या मनात जर काही इप्सित असेल तर ते आधी बोलायचं आणि त्यानंतर मग पारायणाला आपण सुरुवात करायची असते. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचा जो मजकूर असतो तो आपल्याला निवडावा लागतो. जो पाठ तुम्ही करणार आहात तो तुम्हाला निवडायचा आहे. विविध भाषांमध्ये आवृत्त्या असतात, परंतु तुमच्याशी प्रतिध्वनी साधणारा आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गाशी जुळणारा असा तो मजकूर असायला हवा. तसेच तुमची योग्य वेळ आणि कालावधी तुम्ही ठरवून घ्यायचा आहे. पारायण पूजेसाठी जर तुम्ही वेळ आणि काळ निवडला तर तो जो वेळ तुम्ही पहिल्यांदा निवडाल, म्हणजे समजा सकाळी तुम्ही पहाटे 4ला बसणार असाल तर तुमची तीच वेळ तुम्ही कायम ठेवायची आणि 4 वाजल्यापासून सकाळी तुम्हाला 9 वाजेपर्यंत जेवढे अध्याय तुमचे असतील ते वाचायचे. त्याप्रमाणे तुम्हाला तो काळ आणि वेळ ही ठरवावी लागेल. त्याचप्रमाणे तुमचे दिवस आणि आठवडे काय आहेत, कसे असणार आहेत, ते पण तुम्ही तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे आधीच ठरवून ठेवायचं. पारंपरिकपणे आपली ही काही भक्त पूजा करत असतात. शुभप्रसंग किंवा गुरुवार, पौर्णिमा असा तो दिवस निवडत असतात. त्यामुळे आधीच तुमचा कोणता दिवस ठरवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवून तशी पूजा वेळ आणि कालावधी बघूनच सगळं तयारी करायची. तसंच तुम्ही जेव्हा गुरुचरित्र वाचणार आहात त्यावेळेला तुम्ही कुठे बसणार आहात ही ती जागासुद्धा तुम्ही ठरवून ठेवायची आहे. आणि ती जागा म्हणजे देवाच्या समोर असेल तर फारच उत्तम. परंतु काही जणांची घरं लहान असतात, छोटी असतात, त्यांना बसायला अशी पुरेशी जागा नसते. पण तरीसुद्धा अशा घरांमध्ये सुद्धा एक अशी विशिष्ट पवित्र जागा शोधायची, जिथे तुम्ही स्वच्छ आणि शांत जागा असेल अशा ठिकाणी स्वतःला समर्पित करून तिथे उदबत्ती आणि परिसर सगळा स्वच्छ करून फुलं, रांगोळी असं सगळं काढायचं आणि गुरु आणि देवतांच्या चित्रांची तिथे स्थापना करायची. तुमच्याजवळ देवघरात बसण्याची सोय नसेल तर तुम्ही निश्चितच जिथे पारायणाला बसता तिथे बसून तुम्ही समोर दत्ताची मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा असं सगळं ठेवून त्याची छान पूजा करायची. 11 माळ श्री स्वामींचा जप करायचा. असं करून श्री गणेशाला सगळ्यात प्रथम वंदन करायचं. मग 11 माळ श्री स्वामींचा जप करायचा आणि त्यानंतर तुमच्या मनातलं जे इप्सित असेल ते बोलून त्या ठिकाणी तुम्ही ती जागा बदलणार नाही या गोष्टीची खात्री करून त्या जागेवर तुम्ही स्वतःची आसन मांडणी करायची असते आणि तिथेच तुमचं शेवटपर्यंत गुरुचरित्राचं पारायण संपलं पाहिजे. त्याचप्रमाणे सगळ्या देवांचे आशीर्वाद मागायचे असतात. जसं की दैव म्हणजे उपस्थितीचे प्रतीक म्हणून दिवा किंवा मेणबत्ती, अगरबत्ती असं सगळं आपण लावायचं असतं. त्याचप्रमाणे अडथळे दूर करण्यासाठी आणि पूजा आपली जी आहे ती सुरळीत होण्यासाठी, निश्चित करण्यासाठी ओमचा उच्चार करून भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळवून आवाहन करायचे आहे. त्याचप्रमाणे तुमची आणखीन कोणत्या देवांवरती श्रद्धा असेल, अर्थातच श्री गुरुची तर तुम्हाला आशीर्वाद घ्यायचेच आहेत. माझं हे फलित चांगलं व्हावं आणि माझी ही गुरुचरित्राचं पारायण छान व्हावं, चांगलं व्हावं, पोथी व्यवस्थित विना अडथळा वाचली जावी अशी प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मगच तुम्हाला ही
पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे. तसंच गुरुप्रणाम करायचं. म्हणजे तुमचे जे घरातली मोठी माणसं असतील त्यांच्या सगळ्यांच्या तुम्ही आधी पाया पडायचं आहे. आधी देवाच्या पाया पडायचं, मग घरातल्या सर्व कुटुंबांच्या पाया पडायचं, जे तुमचे वरिष्ठ असतील त्यांच्या, किंवा त्यांना आदराने वंदन करायचं आणि मग सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आणि त्याप्रमाणे तुम्ही वाचनाला सुरुवात करायची. आता गुरुचरित्राचं जे पठण आहे, तुम्ही निवडलेल्या एकूण कालावधीनुसार प्रत्येक दिवशी तेवढे संख्येतील अध्याय हे निवडायचे आणि भक्तिभावाने त्याचे पाठ करायचे. पण नुसतंच वाचन करायचं असं नाही, तर वाचताना आपण ते समजूनसुद्धा घ्यायचं, म्हणजे आणि त्याच्यातली जी शिकवण आहे ती आत्मसात करायची. म्हणजे आपल्याला त्यात काय म्हटलेलं आहे. खूपदा आपण आपल्याला फक्त वाचायचं आहे म्हणून गुरुचरित्राचं पठण करतो, अध्याय नुसते भराभर वाचतो. कारण डोक्यामध्ये अनेक विचार असतात. मला नोकरीवर जायचं आहे, मला लोकल पकडायची आहे, मला बस पकडायची आहे, मला गर्दी फेस करून जायचं आहे, किंवा गर्दीतनं जायचं आहे, तर मग मला लवकर लवकर वाचायचं आहे. म्हणून असं करू नका. तुमचा टाईम तुम्ही एक योग्य ठरवून आरामात तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल, समजून उमजून वाचता येईल अशा पद्धतीने तुम्ही ते वाचायचं आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्यायचं, तरच ते समजताना तुम्हाला त्याचं अर्थही कळेल आणि तुम्हाला ते फलदायीसुद्धा नक्कीच होईल. तसंच आता विधी करायचा म्हणजे काय करायचं असतं, तर आरतीसारख्या विधीसह पठण करा. तिथे तुम्ही गुरुच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा, धूप आणि फुलं अर्पण करायची. आणि असं हे ह्या गोष्टींमुळे आध्यात्मिक वातावरण आपल्या घरामध्ये वाढते आणि तुमची त्याच्यामागे भक्तीसुद्धा दर्शवते. त्याचप्रमाणे प्रत्येक पठण सत्रानंतर तुम्ही गुरुचरित्रातील शिकवणी आणि धडे यावर चिंतन करण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही नेमकं काय वाचलेलं आहे आणि तुम्हाला किती कळलेलं आहे यावर तुमचं तुम्हीच मनाशी चिंतन करायचं आणि त्यासाठी थोडासा तुम्ही वेळ द्यायचा. त्याचप्रमाणे तुमच्याशी प्रतिध्वनी करणारे संदेश किंवा तुमच्या जीवनात तुम्ही कसे समाविष्ट करून घेऊ शकता यावर सुद्धा मनन करायचं आहे. त्यानंतर प्रसाद अर्पण करायचा असतो. प्रत्येक सत्राच्या शेवटी गुरुच्या चित्राला किंवा मूर्तीला घरात जो पण काही प्रसाद असेल, फळं असतील, मिठाई असेल किंवा कुठलेही आपलं पवित्र अन्न जे आपण घरात बनवलेलं असेल, ते अन्न त्याचा नैवेद्य आपण या मूर्तीला किंवा चित्राला दाखवायचा आहे, फोटोला दाखवायचा आहे. हा सुद्धा एक दैवी आशीर्वाद सामायिक करण्याचाच एक हावभाव असतो आणि आपण त्याप्रमाणे ते करायचं आहे. तसेच आता पूजेची सांगता करायची, तर ती कशी करायची, तर एकदा तुम्ही निवडलेल्या कालावधीनुसार गुरुचरित्राचे पारायण संपूर्ण झालं की मग अंतिम आरती मनापासून प्रार्थना करून पूजेची सांगता करायची आहे. आणि ह्या सरावामध्ये सहभागी व्हायच्याबद्दल आपल्याला जी संधी ईश्वराने दिली त्याबद्दल त्या ईश्वराला आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्या शिकलेल्या शिकवणी, तुमच्या कृती आणि विचारांमध्ये जे काही समकालीन असतं ते आपण लक्षात ठेवायचं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रवासावर आणि वैयक्तिक वाढीवर त्याचा कसा चांगला परिणाम होतो आहे याच्यावर पण आपण विचार करायचा आहे. तसेच हे गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर पूजेचे आशीर्वाद म्हणजे तुमच्या मित्रांना, तुमच्या कुटुंबियांना दर्शनासाठी आपण बोलवायचं असतं आणि सगळ्यांना आशीर्वाद घेण्यासाठी आपण बोलवायचं असतं. त्याचप्रमाणे त्यांना प्रसादही द्यायचा असतो आणि त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा आध्यात्मिक मार्गावर प्रेरित करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करायचं असतं, की जेणेकरून त्यांनासुद्धा गुरुचरित्राचं वाचन करण्याची इच्छा होईल. अशी ही शिकवण आपण त्यांना त्याच्यातनं द्यायची असते. तर अशा प्रकारे आपण हे जे गुरुचरित्राचं पारायण करणार असतो, तर त्याची ही अशी पूजा मांडणी आणि त्याचं आत्तापर्यंत मी जे काही सर्व तुम्हाला सांगितलं ते सगळं तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. आणि करत असताना मन शुद्ध ठेवायचे, भाव शुद्ध ठेवायचे, आत्मा पवित्र ठेवायचा आहे, अंतःकरण पवित्र ठेवायचं आहे. कुणाबद्दल राग, द्वेष, मत्सर किंवा इतर कोणतेही विचार आपल्या डोक्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असताना अजिबातही आणायचे नाही आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचं पारायण, त्याची मांडणी, त्याची सांगता असं जर केलं तर त्याचं फळ श्री गुरुदेव दत्त तुम्हाला नक्कीच देतील. याबद्दल नक्की विश्वास बाळगा, खात्री बाळगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला
ह्याच पद्धतीचे असे नवीन नवीन अनुभव असणारे, उपाय असणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील. श्री स्वामी समर्थ.